कल्याण डोंबिवलीचे शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचं पद रद्द झालंय। अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। शेट्टी वॉर्ड क्रमांक 42 चे लोकग्रामचे नगरसेवक आहेत। त्यांच्याप्रमाणे 14 जणांना या नोटिसा दिल्या होत्या। आणखीन काही नगरसेवकांवर टांगती तलवार आहे। निवडणुकीपूर्वी याच प्रकरणात काँग्रेसचे सचिन पोटे यांचाही अर्ज बाद करण्यात आला होता। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत। विशाल, पुन्हा एक दणका बसलाय, नगरसेवकांवर कारवाई झाली आहे, काय सांगाल? आणखीनही काही नगरसेवकांवर टांगती तलवार आहे। नक्कीच ऋषी, निवडणुकीपूर्वी जी महापालिका निवडणूक झाली होती त्या दरम्यान जे वातावरण तापलं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आयुक्तांनी 14 नगरसेवक जे होते त्यांना नोटीसा दिल्या होत्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी। त्यानंतर जी कारवाई होती काहीतरी थंडावली होती, कारण का निवडणुकीची जी प्रक्रिया होती ती पूर्ण पार पडली। आता पुन्हा जी आहे कारवाई जी आहे आयुक्तांनी सुरू केलेली आहे आणि ही पहिल्याच कारवाईमध्ये दणका दिलेला आहे आणि हा दणका बसलेला आहे शिवसेनेला। जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांना जबाबदार धरत आयुक्तांनी नगरसेवक पद त्यांचं रद्द केलेलं आहे। या प्रकरणी न्यायालयात सुद्धा हे प्रकरण गेलं होतं आणि न्यायालयानं आदेश दिले होते की 6 आठवड्यामध्ये हे प्रकरण जे आहे ते आयुक्तांनी निकाली काढावं। त्याच धर्तीवर आयुक्तांनी काल एक बैठक घेतली आणि हे जे प्रकरण आहे हे निकालीला काढलेलं आहे। आणि आता जो फक्त 3 महिने झालेले आहेत निवडणुकाहून, त्यामुळे येणारा पुढचा काळ जो आहे मल्लेश शेट्टी यांचं नगरसेवक पद जे आहे ते कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जे आहेत ते आयुक्तांनी दिलेले आहेत। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।